कर्नाक उड्डाणपुलाचं मुख्य बांधकाम नियोजित कालावधीमध्ये पूर्ण होणार आहे। रंगकाम आणि मार्गरेषेसह आणखी कामं 4 दिवसांमध्ये पूर्ण होणार अशी माहिती आहे। कर्नाक उड्डाणपूल मुंबई शहराच्या दक्षिणेकडील पूर्व पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे। मस्जिद बंदर रेल्वे स्टेशन पासून काही अंतरावरती असलेला आणि पीडी मेलो या प्रमुख मार्गाला जोडणारा हा कर्नाक पूल आहे आणि या कर्नाक पुलाचं जे काम आहे ते नियोजित वेळेच्या अगोदर पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळते। अवघं काही काम आहे, रंगकाम आणि मार्गरेषा आखणी काम येत्या 4 दिवसात पूर्ण होईल अशी माहिती सुद्धा आता महानगरपालिकेकडून दिलेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र जर पाहायला गेलं तर 10 जूनपर्यंत हे काम पूर्ण होईल असं सांगण्यात आलेलं होतं आणि 10 जूनपर्यंत जवळपास हे काम पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळते। आता वाहतुकीच्या अनुषंगानं ज्या मार्गरेषा असतात म्हणजे ज्या लँडमार्किंग, पथदिवे, रंगरंगोटी, दिशादर्शक फलकं जी उभारणी जी आहे ती सध्या केलेली येत्या 4 दिवसात करण्यात येत असलेले आपल्याला पाहायला मिळणार आहेत। काल अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सुद्धा या संपूर्ण पुलाची पाहणी केलेली आपल्याला पाहायला मिळते। प्रामुख्याने जर पाहिलं तर दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, मस्जिद बंदर आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी हा कर्नाक पूल अत्यंत महत्त्वाचा आहे। जवळपास 125 वर्ष जुना कर्नाक पूल धोकादायक झाल्याने मध्य रेल्वे प्रशासनाने घोषित केलेले होते आणि त्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने ऑगस्ट 2022 मध्ये पुलाचे निष्कासन केले। मस्जिद बंदर परिसरातील पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा हा विद्यमान मार्ग आहे आणि हा मार्ग आता अवघ्या काही दिवसात लोकांना वापरता येणार आहे। अवघं काही काम सध्या शिल्लक आहे। जवळपास 4 ते 5 दिवसात इथलं संपूर्ण जे पथदिवे असतील किंवा रंगकाम आहे हे पूर्ण झाल्यानंतर जी नियोजित उद्घाटनाची वेळ आहे ती महानगरपालिकेकडून जाहीर करण्यात येईल। मात्र सध्या जर पाहायला गेलं तर नियोजित वेळेच्या अगोदर जो कर्नाक बंदर आहे तो सध्या पूर्ण झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोबत नंदकिशोर गावडे, पुढारी न्यूज, मुंबई।